इलेक्ट्रिक लागते, इलेक्ट्रिकसाठी तुम्हाला कोळसा लागते, कोळशासाठी तुम्ही चंद्रपूर पुरं खोदू 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 पार नष्ट होऊ राहिलं. इतर ठिकाणी सुद्धा जंगल कापल्या चालली. आताच एक मोठं जंगल कापण्याचं आंदोलन झालं आणि ते जंगल तर कापल्याच चाललं, आंदोलन झालं पण त्याच्यासाठी. काय नाव त्याचं? हा, मुंबईचं असेल. हा, आदिवासींच्या इलाक्यातलं जंगल आहे ते. आणि त्या जंगल कटाईसाठी परमिशन भेटलेली आहे, त्यांनी आंदोलन करून बघितलं. ते कशासाठी कापलं गेलं की आपल्याला एसी पाहिजे, आपल्याला फॅन पाहिजे, यासाठी ऊर्जा पाहिजे. त्या ऊर्जेसाठी ते जंगल कापलं गेलं. त्या जंगल कापल्या गेल्यानंतर तापमान वाढ होणार आहे. मग ती जी तापमान वाढ झाली त्याच्यामुळे ज्या पिकांवरती ऊन आता अधिक जास्त तापमानाचं पडणार आहे, ते कोणाच्या पिकावर पडेल हे काही ठरलेलं आहे का, लिहून दिलेलं आहे का कोणा? कुठेही पडू शकते. आणि जरुरी नाही की तापमान अकोल्याचं वाढून राहिलं म्हणजे कोकणातला माणूस निश्चिंत अरे काय करावं लागते. अकोल्याचा प्रश्न आहे तो. मी कोकण फिरलोय दादा, कोकणवाले हैराण झाले. त्याचे तापमान आता भयंकर गरम होऊन राहिलं, तेही तेवढेच परेशान होऊन राहिले हळूहळू की हे काय भयानक गरमी आहे. त्याची 32 आणि 34 डिग्री आहे तरी ते फन 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 बाप रे बाप, बाप रे बाप. अरे म्हटलं एकदा अकोल्यात या, आमच्या अमरावतीत या, जरा एसटीनं आल्यावर पाय टाका खाली आणि पा जरा चटका खायले म्हणतात. ते म्हणे एवढं तापमान असते का 46 डिग्री? काही सांगता दादा तुम्ही? म्हटलं नाही नाही, 1 एप्रिल म्हणजे 1 जानेवारी ते मे महिन्यापर्यंत आमच्या इकडे म्हटलं उन्हाळ्याचं सीझन असते. असं म्हणजे तुम्ही पर्यटनासाठी येऊ शकता की चला तापमान बघूया. ही वास्तविकता आपल्याकडली सध्या झालेली आहे. ती वास्तविकता छोट्या मुलांपर्यंत, ज्या मुलांना